वांद्र्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनता दरबाराला आशिष शेलार यांनी हजेरी लावली आहे। ठाकरे सेनेकडून एसआरए संदर्भातील प्रश्नांवरती जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे सेनेने आयोजित केलेल्या जनता दरबाराला भाजपच्या आशिष शेलार यांनी हजेरी लावल्याचं ही दृश्य आपण बघतोय। वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघामध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण उपनगरभर आणि मुंबईभर हा कार्यक्रम चालू आहे। सर्व मतदारसंघांमध्ये होतोय। आज वांद्रे पूर्वला वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात होतो एवढंच। बघा संपूर्ण उपनगरभर आणि मुंबईभर हा कार्यक्रम चालू आहे। सर्व मतदारसंघांमध्ये होतोय। आज वांद्रे पूर्वला वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात होतो एवढंच। ठाकरे सेनेच्या दरबाराला यावेळेस जनता दरबाराला भाजपच्या शेलार यांनी हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। राज्यभरात आपण बघत आहोत त्या अनुषंगाने या घडामोडींच्या अनुषंगाने शेलारांची हजेरी महत्त्वाची मानली जाते। मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि त्यामार्फत योजना हे सामान्य माणसाच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास तर आहेच, पण त्याचं स्वप्नातलं घर पूर्ण करणारी योजना आहे। सरकार योजना बनवते, पण प्रत्यक्षात कारवाईमध्ये सामान्य नागरिकांना जे काही त्रास होतात ते सामान्य रहिवाशांचे नागरिकांचे त्रास नागरिकांना सरकारी कार्यालयात एसआरएच्या कार्यालयात हेलपाटे घालण्याऐवजी एसआरएचे अधिकारी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। या कल्पनेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही योजना ठरवली। पालकमंत्री म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये या योजनेची कार्यवाही आणि गती पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करणं माझं काम आहे। म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये जनतेशी संवाद होतोय ना, त्यांचे प्रश्न लिहून जात आहेत ना, सोडवण्याचा प्रयत्न होतोय की नाही हे बघण्यासाठी या शिबिराला माझी भेट आहे। तर वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे गटाकडून एसआरए संदर्भातील प्रश्नांसंदर्भात